मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदेश दिल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री राजीनामा दिला। त्यांना नाशिकमधील भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात यांच्याशी निकटचे संबंध भोवले। मुख्यमंत्री फडणवीस यांनी चाकणकर यांना शुक्रवारी सायंकाळी वर्षा बंगल्यावर बोलावून घेतलं आणि त्यांना आयोगाच्या अध्यक्षपदाचा तात्काळ राजीनामा देण्यास सांगितलं। त्यानंतर चाकणकर या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना रात्री 9च्या सुमारास देवगिरी बंगल्यावर भेटल्या। त्यांनीही चाकणकर यांना तात्काळ राजीनामा देण्यास सांगितलं। त्यामुळे त्यांच्यापुढे पर्यायच उरला नाही। खरात प्रकरणाशी आपला संबंध नाही असं सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण दोन्ही नेत्यांनी त्यांचा युक्तिवाद मान्य केला नाही आणि राजीनामा द्यावाच लागेल असं बजावून सांगितलं। आपली बाजू मांडणारं एक पत्र चाकणकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलं। मात्र हे प्रकरण किती गंभीर आहे याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधत चाकणकर यांना कडक शब्दात समज दिली आणि राजीनामा द्यायला सांगितला। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी चाकणकर यांचं नाव न घेता तीव्र नाराजी व्यक्त केली। सार्वजनिक जीवनात वावरताना आपण कोणाबरोबर बसावं, भेटावं याचं भान ठेवलंच पाहिजे। आपल्याविषयी संशय निर्माण होणं कधीही योग्य नसतं। समोर आलेल्या प्रकरणात संबंधितांवर पक्ष नक्कीच कारवाई करेल असं सांगत पटेल यांनी चाकणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदावरून गच्छंती अटळ असल्याचं स्पष्ट संकेत दुपारीच दिले। पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांना भेटून राजीनामा द्या असं दुपारीच चाकणकर यांना सांगितलं अशी माहिती आहे। सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सोपवला। आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्यांचा राज्यमंत्र्यांचा दर्जा होता। दिवसभराच्या वेगवान घडामोडीनंतर रात्री उशिरा त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहिलेला राजीनामा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवला। त्यांचं राजीनामा पत्र सुनेत्रा पवार या मुख्यमंत्र्यांकडे पाठवतील आणि मुख्यमंत्री ते राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवतील। एकीकडे विरोधकांनी केलेले लक्ष आणि आपल्याच पक्षात कोणीही पाठराखण करत नसल्याचं चित्र चाकणकर यांच्याबाबत शुक्रवारी स्पष्ट झालं। भोंदूबाबा खरातवर महिलांवरील अत्याचाराचे अनेक आरोप आहेत। त्यातच चाकणकर यांचे खरातशी जवळचे संबंध आहेत आणि तरीही चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायम राहणं अजिबात योग्य होणार नाही अशी भावना भाजपकडूनही राष्ट्रवादीच्या नेत्यांना कळवण्यात आली असं समजतंय। गेले 3 दिवस माध्यमांना सामोरं न गेलेल्या रुपाली चाकणकर या शुक्रवारी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना त्यांच्या कार्यालयात भेटल्या आणि खरात प्रकरणी निष्पक्ष चौकशी करावी आणि आरोपांमधील सत्य समोर यावं असं पत्रही त्यांनी दिलं। चाकणकर या राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आहेत। या पदाचाही राजीनामा देण्यास त्यांना पक्ष नेतृत्वाने सांगितल्याची माहिती आहे। खरातच्या ट्रस्टवरील माझा कार्यभार 8 ऑगस्ट 2025 रोजी संपलाय। खरात पती पत्नीला माझ्या परिवाराने गुरु मानलं। ही घटना समजली तेव्हा मला धक्का बसला। खरात आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती असायचं कारण नव्हतं। माझ्याविषयी चुकीच्या बातम्या सुरू आहेत असं स्पष्टीकरण यावेळी रुपाली चाकणकर यांनी दिलंय।